जय भीम, जय शिवराय मित्रांनो. आम्ही ॲडव्होकेट महेंद्र तुळशीराम भिंगरदेवे, दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून खासदारकीचा उमेदवार आहे. राईट टू रिकॉल पार्टीमधनं मला अधिकृत उमेदवारी मिळालेली आहे. राईट टू रिकॉल पार्टी यासाठी स्थापन केली गेली आहे की जे उमेदवार आपण निवडून देतो, मग तो आमदार असेल, खासदार असेल, नगरसेवक असेल, ग्रामपंचायतचा कुठला पदाधिकारी असेल, सरपंच असेल, आणि जर त्याने त्याच्या कर्तव्यामध्ये नेग्लिजन्स केला किंवा त्यांनी त्याची कामं बरोबर नाही केली त्या पदावरती विराजमान झाल्याच्या नंतर, तर मग ह्या सर्व मंडळीला आपण जे मतदार आहोत त्या मतदार लोकांनी त्यांना त्यांच्या खुर्चीवरनं खाली उतार करण्यासाठी जो अधिकार असायला हवा, तो अधिकार आपल्याला या माध्यमातून आणायचा, जेणेकरून ते त्यांचे कर्तव्य जे आहे ते व्यवस्थित पार पाडतील. मग त्याबरोबर मुख्यमंत्री असेल, इतर कुठल्याही पदावरती असतील आणि त्यांनी त्यांचे कर्तव्य बरोबर नाही पूर्ण केले, लोकांना जे त्यांनी आश्वासनं दिली कामाची किंवा कामं केली नाही, तर त्यांच्या खुर्चीवरनं खाली खेच करण्याचं जे काम आहे ते आपण राईट टू रिकॉल पार्टीच्या माध्यमातून करणार आहोत. बाकी रिक्त जमीन जी पडलेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्या महाराष्ट्र किंवा इतर म्हणजे भारताच्या इतर पार्ट्समध्ये मोठे मोठे बिझनेसमॅन त्यांनी त्यांच्याकडे खूप हे आहेत, जमिनी वगैरे असेच पडलेले आहेत ज्याचा काही वापर होत नाही, तर त्या जमिनीवरती टॅक्स लावण्याचं काम आपल्या पार्टीच्या माध्यमातून केलं जाईल. म्हणजे तसा कायदा आणायचा आमचा प्रयत्न आहे की जेणेकरून जे उद्योगधंदे लोकांना करायचे आहेत त्यांना जागा वगैरे ही स्वस्त दरामध्ये उपलब्ध होईल, लोकांना घरांसाठी घरं वगैरे बांधली जातील. त्याच्यावरती टॅक्स लावल्यामुळे काय होईल की ती वापरण्यात येईल जागा, आणि आपल्या देशामध्ये उद्योगधंद्यांना थोडा वाव मिळेल, स्वस्त जमिनी मिळतील. त्यानंतर टॅक्स जीएसटी वगैरेचा जो प्रकार आहे, जीएसटी एक थोडासा प्रॉब्लेमॅटिक कायदा आहे. त्या कायद्याला आपल्याला सेट असाईड करून एक चांगला रिक्तभूमी कायद्याचं आपल्याला त्याच्यामध्ये अंमलबजावणी करायची आहे. प्लस जे नॅचरल रिसोर्सेस आहेत आपल्या भारतातले, त्याच्यावरती पण उत्पन्न जे मिळणार आहे त्या उत्पन्नातला जो काही शेअर आहे तो आपल्या सर्व नागरिकांना आपल्याला समान वाटायचा आहे. आणि म्हणजे त्याच्यावरती बऱ्यापैकी कायदे जे आहेत ते आपल्याला अंमलात आणायचे आहेत. आणि देशाला कसं स्ट्रॉंग करता येईल त्या उद्देशाने आम्ही आज या पार्टीमधनं उभा आहोत इलेक्शनसाठी. सर्वांनी सहकार्य करावं आणि आम्हाला निवडून द्यावं अशी आम्ही सर्वांना विनंती करतो. कारण आम्ही जे उभा आहोत तो देशाच्या हितासाठीच उभा आहोत. आमच्या याच्यामध्ये काही सेल्फिश मोटिव्ह नाही आहे, सोशल वर्क हे आपला इंटेन्शन आहे. त्यामुळे सर्वांनी आम्हाला मदत करावी अशी विनंती करतो. जय भीम, जय शिवराय.